गडिंग्लज शहरातील 550 घरांचा प्रश्न अंतिम टप्प्यात. भाजप पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा, लवकरच निर्णयाची अपेक्षा. नगरविकास स्तरावर हालचालींना वेग. गडिंग्लज शहरातील मेटाचा मार्ग, धबधबा मार्ग आणि दुंडगा मार्ग परिसरातील अनेक वर्षांपासून मालकी हक्कापासून वंचित असलेल्या झोपडपट्टीधारकांचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला आहे. भाजपच्या झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दिल्लीपासून पालिकेपर्यंत हालचालींना वेग आला असून लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदार धनंजय महाडिक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला आहे. यावेळी विनोद बिलावर यांनी आमदारांवर टीका करत बेघरांना घरकुल देण्याचं आश्वासन अनेक वर्षांपासून दिलं जात असलं तरी प्रत्यक्षात प्रश्न सुटलेला नाही असं सांगितलं. घरकुल योजना केंद्र आणि राज्य शासनाची असून दोन्हीकडे भाजप सत्तेत असल्यामुळे हा प्रश्न भाजपच सोडवू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी शिफारस पत्र देण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचं मार्गदर्शन मिळत असल्याचं किरण पाटील यांनी स्पष्ट केलं. मंडल अध्यक्ष प्रीतम कापसे आणि किरण पाटील यांनी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि नगर परिषद यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी सांगितलं की स्वर्गवासी श्रीपतराव शिंदे आणि सहकाऱ्यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी घर नसलेल्यांना या परिसरात जागा देऊन घरे बांधण्यास सांगितलं होतं. मात्र आज तागायत रहिवाशांना मालकी हक्क मिळालेला नाही. किरण पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न अंतिम टप्प्यात आला असून लवकरच मुंबईत बैठक होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जिल्हाधिकाऱ्यांनीही पालिकेकडून माहिती मागवल्याचं त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेत विनोद बिलावर, कुंदन कदम यांनीही मनोगतं व्यक्त केली. जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारडे यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक संजय रोटे, माधव पोटे पाटील, संदीप कुर्ले, संदीप नाथबुवा, अनिल खोत, सचिन घुगरे यांच्यासह कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.